श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमंती द्विजासी या अनंत व्रत महात्म्यासी तुवा पुसिले आम्हासी पूर्वी बहुता आराधिले युधिष्ठिर पंडुसुत तेने केले हे चिरव्रत राज्य राधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे घोर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्रीहरिसी भक्तवत्सल नारायण त्यांचे कष्ट ओळखून आला तेथे ठाकून जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखोनी धर्मजाय लोटांगणी दंड प्रणाम करुनी वंदिता झाला तय वेळी तुझ वाचोनी आम्हासी आता सांगो कवनापाशी जरी आम्हा उपेक्षेसी काय कांक्षा जीवाची तुझ सारिके असता छत्र आम्हा कष्ट अपरिमित कवने प्रकारे स्वस्तचित्त राज्यप्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तात्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचारावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवन मनसी सर्वांठाई आपण वासी अनंत नाम आम्हा असे अनंत मीच जानसी संशय न धरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वांशी ब्रह्मा विष्णू महेश्वर अस्ति सप्त पाताळ भूभुवार्दी लोक सकळ अनुरेणू तृणकाष्ट सकळ विश्वात्मा आपणची न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बर्वे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तुवा पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी चतुर्दशी पर्येसा आराधवावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवने केले मनसी सांगेन एका तत्पर असे पूर्वी कृतयुगेसी सुमंतू नाम द्विजपर्येसी उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी भृगुकन्या दीक्षा नामे तिची झाली सुमंताची भार्या प्रतिवता अवदार्या कन्या झाली तिची सुतनया नाम तियेचे सुशिला वर्तता असे एके दिवशी झाले प्राप्त दैववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवल सोडुनी सुमंतुसी भार्या हिनत्व झाले समस्त कर्म राहिले पुनसंधान पाहिजे केले म्हणून नारी अनिक केली तिचे नाम असे कर्कशा दुःशिला आचरणी पर्येसा नित्य कलह करी बहु असा कन्यापती सवे देखा सुशिला कन्या उपवर झाली सुमंतु चिंती वेळोवेळी इसी एखादा वर मिळेल जवळी कन्यादान करीन म्हणे ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्येसी सुमंते अंगीकार केला कन्यादान गृहेतेसी देता झाला कौंडिन्यासी मिळवणी होते 2 मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते जाहले वैर सापत्निकाचा हाच विचार कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रमा आणि कठाया सुमंतु म्हणे कौंडिन्यासी आनिक राहावे 12 दिवशी सर्वसिद्धा त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतूची विनंती ऐकून आनिक राहिले 12 दिन मुहूर्त प्रस्थान करून येरे दिवशी निघाले सुमंतु म्हणे कर्ककेशी कन्या जाय पती सरशी भोजन द्यावे दामातासी तुरीही गोधुमान दे म्हणे पती सांगताची काय झाले धावत घरास गमन केले दृढ कबाड लाविले पाषाण लावी द्वारवंटा पाहून गेला स्वयंपाक घरा होता कोंडा गोधुम खरा देता झाला कन्यावरा निरोप दिला दोघांशी दोघे बैसुनी रथावरी निघाला कौंडिन्य संतोषकारी माध्यान्हकाळी नदी तिरी अनुष्ठाना उतरला ऋषी बैसला अनुष्ठानी सुशिला होती रथस्थानी तिरी पाहत असे गहनी स्त्रिया समुदाय बहु असे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहु असी व्रतमंती चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंतरवत असे पर्येसी पूजिता होय तात्काळेसी सकळा बिष्टे पावती भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे पर्येसी अनंत नाम ख्यातीसी सांगेन तुझा एकपा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथेसी घेऊन यावे नदीसी स्नान करावे सुचिने दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावुनी आणावे कलश नूतन दोघी गंगा यमुना मनोनिया उदक बनवून तयांत पंचपल्लवरत्न सहित घालुनी पुजावे त्वरित षोडशोपचारे करून या दोन्ही कलशांवरती देखा नूतन वस्त्र ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे शेष पूजावे दर्भाचे षोडोपशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेषशाही मनोनिया सप्तफणींचे शेषाशी सदा विष्णू तयापाशी याची कारणे नाम तयासी अनंत ऐसे ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडोपशोचारे दर्भग्रंथीसी अनुनी नवदारेसी ध्यान करावे मग तेथे अनंत गुणरत्नाय मंत्रेसी नवे दोरे ठेवावे कलशेशी पूजा करावी पुरुष सुक्तेशी अथो देवा मंत्रे सहित षोडोपशोचारे पूजोनी संसार गवेरिती मंत्रे बाधा करदक्षिणी नमस्ते वासुदेव मंत्रेणी जीर्ण दोर विसर्जावा दाताच विष्णू भगवान म्हणत वान द्यावे गोधूमघृत प्रस्त गोधुमाचे सुघृत सुगड सफल द्यावे वान ऐसे 14 वर्ष देखा व्रत आचारावे विशेषा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश आम्हा असावे समस्त मिळवून तिसी तंतू देता अनंतासी गाठी बांधिता चतुर्दशी पूजा करविती आपणासवे कोंडा होता गोधुमाचा आणून तेती अर्धसाचा वान देऊनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियांचा चला म्हणून पुढे निगती दोघे बैसून या रथी जाता पुढे नगर देखती अमरावती ऐसे देखा
नगर लोक सामोरे येती, चला स्वामी ऐसे म्हणती, तुम्ही या नगराधिपती. तपोनिधी म्हणती लोक, नाना समारंभे देखा, नगरी प्रवेशले दंपती एका. ऐश्वर्य भोगिले बहुसुखा, श्रीमदनंते प्रसादे. ऋषी पुसे श्रियेसी, काय बांधिले हस्तमुळेसी. वश्य करणे आम्हासी, रक्त दोरा बांधिला. सुशिला म्हणे व्रतारासी, अनंत दोरा परियेसी. याची या प्रसादे आम्हासी, ऐश्वर्य प्राप्त झाले. ऐसे वचन ऐकोनी, कौंडिन्य कोपे प्रज्वाळला म्हणी. दोरा हिरोनी घेऊनी, अग्निकुंडी सांडिला. मग म्हणे कैसा श्रीमदनंत, म्या तप केले त बहुत. तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी. आहा म्हणून सुशिला म्हणी, धावत गेली अग्निस्थानी. काढून या शिरसपणी, केले देखा दोरकासी. अनंत शोभ दोषेसी, अष्ट ऐश्वर्य गेले तशनेसी. दरिद्र झाला परियेसी, द्विजवर कौंडिन्य देखा. मग विचारी मानसी, म्हणे अनंत रुसला आम्हासी. वाया घातले अग्निसी, मधांधे मज वेष्टिले. करीन आता नेम एक, जेव्हा भेटेल लक्ष्मीनायक. श्रीमदनंत दर्शने सुख, अन्नोदक घेईन मी. म्हणून निर्वाण करुनी, निघेतो अरण्य भुवनी. भार्यसहित कौंडिन्य मुनी, निघता झाला परियेचा. आहा अनंत म्हणत, शीघ्र जातसे अरण्यात. तव देखील वृक्षच्युत, पुष्पी फळी भरला असे. कीटकादी पक्षी जाती, कोणी त्या नाताळती. कौंडिन्य पुसे तयाप्रती, अनंतासी देखील की. वृक्ष म्हणे कौंडिन्यासी, दृष्टी न पडेची आम्हासी. तुवा जरी देखील अससी, तरी आम्हासी सांगावे. ऐसे ऐकोनी पुढे जात, धेनू देखिले वत्सासहित. हिंडतसे तृणात, तोंडान ये बक्षावया. द्विज म्हणे धेनुसी, जरी तू अनंत देखील आसी. कृपा करून आम्हासी, सांगे म्हणे द्विजवर. नाही देखील अनंतासी, तुम्हा भेटला जरी तयासी. मज विषयी सांगा त्यासी, अवस्था ऐसी. धेनू म्हणे ऐसे देखून द्विजवर. पुढे जाता देखिला ऋषभ थोर. तया ते पुसे मुनीश्वर, तुवा अनंता ते देखिले की. ऋषभ म्हणे तयासी, नेनो आम्ही अनंतासी. तुम्ही देखिला तयासी, आम्हाविषयी विनवावे. पुढे जाता देखे कौंडिन्य, सरोवरे रम्य दोन. उदक मिळाले अनन्य, हंसादी पक्षी न सेविती. कमळ कमुदादी पुष्पेसी, विरवती सरोवरे ऐसी. द्विजपुसे तयासी, अनंता ते देखिले की. सरोवरे म्हणती तयासी, नेनो कैसा अनंतासी. भेटी होईल तुम्हासी, आम्हाविषयी सांगावे. पुढे जाता द्विजवर, देखिले गर्दभ कुंजर. पुसतसे तया विचार, ते न बोलती तयासी. इतुकी अवसरी, वृद्ध ब्राह्मण वेशधारी. जवळी आला परिकरी, उठी उठी म्हणत असे. काय विप्रा पुसतोसी, श्रीमदनंत कोठे आहे विचारसी. दाखविना चाला आम्हा सरशी, म्हणून धरिले उजवा कर. उठवणी कौंडिन्यासी, घेऊन जाता अरण्यासी. नगरी जाहली पूर्वीला जैसी, महाद आश्चर्य पाहत असे. घेऊन गेला नगरात, सिंहासन रत्नखचित. नेऊनी तेथे बैसवित, आपण दाखवे निजरूप. रूप देखुनी कौंडिन्य, स्तोत्र करी अतिगहन. चरणी माता ठेवून, विनवतेसे कर जोडूनी. पापी आपण पापकर्मी, नेनो तुझी भक्ती धर्मी. पापात्मा पाप संभवामी, क्षमा करी गा दातारा. ऐसे स्तविले कौंडिन्यानी, ऐकोनी प्रसन्न झाला तक्षणी. भक्तजना चिंतामणी, वरत्रय देता झाला. धर्मप्राप्ती दरिद्रनाशन, शाश्वत वैकुंठ भुवन. ऐसा वर दिदला नारायण, एक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. पुनरपी द्विज विनवी देखा, म्या देखिले आश्चर्य एका. अरण्यात वृक्ष एक, महाफलिता अमृत असे. त्याचे फळ पक्षी जाती, कोणी प्राणी नाताळती. पुढे येता मागुती, देखिले धेनू सवत्स. तृण असे तेथे प्रबळ, त्यांचे तोंडाने कवळ. आणिक देखिले निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे, अनोन्य एकमेका. मिळाले होते तेथे उदक, पुढे पाहे अपूर्व एक. वृषभ एक मनोहर, त्याचे मुखाने एक रास. सर्व काळी वनवास, पुढे देखिला सुरस. कुंजर एक मदोन्मत, सर्व सवे एक गर्दभासी. देखिले स्वामी मार्गेसी, पुढे येता संधीसी. देखिला वृद्ध ब्राह्मण, कृपानिधी नारायण. सांगतसे विस्तारून, एक भक्ता कौंडिन्या. वृक्ष तुवा देखिला पूर्वी होता द्विजवर. त्यासी येती वेदशास्त्र, उन्मत्तपणे गर्भे थोर. शिष्यवर्गानं सांगेची, देखिला तुवा ऋषभ एक. पूर्वी विप्र महाधनिक, केले नाही दानाधिक. त्याने पापी ऐशी गती, सरोवरे तुवा दोन्ही. देखली मनसी नयनी, पूर्वी होत्या दोघी बहिणी. घेतले दान आपणात, खरं म्हणजे तुझा क्रोध. कुंजर तोची मदांध, जाहले तुझे मन शुद्ध. भेटलो ब्राह्मण आपणची, जे जे तुवा देखिले. त्या समजता मुक्ती दिले, अखिल ऐश्वर्य भोगी वाहिले. अंती जाय स्वर्गासी, ऐसी कथा धर्मासी. सांगितले ते ऋषिकेशी, आचरिले भक्तीसी. अनंत व्रत तय वेळी, युधिष्ठिर दंपतेसी. व्रत आचरिला भक्तीसी, श्रीमदनंते प्रसादे त्वरितेसी. पांडवराज्य पातले, राहुन या श्रीगुरुपासी. सेवा केली बहुअसी, ऐसे तुझे पूर्वजासी. प्रसन्न झाले श्रीगुरु, सिद्ध म्हणे शिष्यासी. येणे परी तुम्हासी, निदान लादला परियेसी. श्रीनृसिंह सरस्वती गुरु, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीमद अनंत व्रत महिमा वर्णन नाम त्रिचत्वारिशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.